अभ्यास करणार आहे लिंग बदला। आई या शब्दासाठी आपण स्त्रीलिंगी असेल तर आई म्हणतो आणि पुल्लिंगी असेल तर काय शब्द येईल पुल्लिंगीसाठी? इबाद आहे बेटा, इबाद लिहिणार आहे। आई या शब्दाचं लिंग बदलू, शब्द लिंग बदला। मोठं काढ, मोठं काढायचं। व्हेरी गुड। दिसलं पाहिजे सर्वांना। बाबा, आईचं लिंग बदलल्यावर काय होईल? बाबा, स्त्रीलिंगी पुल्लिंग। त्यानंतर ताई, ताईचं लिंग बदलून लिहायचं शब्द अविनाश। ताई या शब्दासाठी लिंग बदलून शब्द लिहायचा अरे दा द झालं ते, असं नका हसू नका, दा दा लिहा। दा काय करायचं नाही, त्याला काना व्हेरी गुड। वाचून दाखव काय लिहिलं? ताई दादा, व्हेरी गुड। मामा, काय वाजवा त्याच्यासाठी सगळ्यांनी? मामा आई, मामाचा सगळ्यांना दिसलं पाहिजे। व्हेरी गुड, छान। मामी, काय लिहिलं तू बेटा? मामी, व्हेरी गुड, छान। काय वाजवा त्याच्यासाठी? आता पुस्तकीत चालेल। महेशचा शब्द काय? वाव, मस्त, व्हेरी गुड, छान। रेडा, महेशचं लिंग बदलून कोणता शब्द येईल? महेश स्त्रीलिंगी हे पुल्लिंगी। त्यानंतर मुलगी, मुलगीचं हे बेटा सोमेश, मुलगी, सोमेश लिहिणारे मुलगी। काय शब्द लिहिला तू? मुलगी, मुलगा, आहे की नाही? स्त्रीलिंगी आहे हे पुल्लिंगी आहे। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिंग बदलून शब्द लिहिलेले आहे।